नमस्कार मंडळी. कोकणातील खाद्य संस्कृतीमधील कोंबडी वडे हा प्रचलित असा खाद्यपदार्थ आहे. धुळवडीला आवर्जून घरोघरी कोंबडी वडे बनवतात. परंतु कोंबडी वड्याची भाजणी करण्यासाठी वेळ नसेल ना, तर घरातील मिक्स पिठापासून फक्त 10 मिनिटांमध्ये अशा प्रकारे टम्म फुगलेले हे कोंबडी वडे नक्कीच करू शकतो. चवीला तर हे कोंबडी वडे अस्सल भाजणीच्या वड्यांप्रमाणेच लागतात. अजिबात तेल न पिणारे, टम्म फुगलेले, वेळ न घालवता आपण कोंबडी वडे करायला सुरुवात करूयात. चॅनलवरती नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी थोडी तरी आवडली ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, येत्या धुळवडीला हा बेत तर झालाच पाहिजे. सर्वात प्रथम कोंबडी वडे करण्यासाठी एक गरम मसाल्याचं छोटंसं वाटण तयार करून घेऊयात. पोह्याच्या चमच्याने 2 चमचे धणे, 1 चमचा कच्ची बडीशेप, पाव चमचा मेथी दाणे, 10 ते 12 मिरे, पाव चमचा जिरे घालून फक्त मंद गॅसवरती 1 मिनिटभर हे सर्व जिन्नस परतून घेऊयात. वडे किती करणार आहात ना, त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतो. खूप खमंग असे खडे मसाले भाजून न घेता हलकेसे मिनिटभर ह्या ठिकाणी मी परतून घेतलेले आहेत. चला तर आता गॅस बंद करून हे भाजून घेतलेले जिन्नस पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात. शक्य तेवढे बारीक असे सर्व जिन्नस वाटून घ्यावेत. खडे मसाले वापरून मसाला केला ना तर त्याचा सुगंध घरभर छान दरवळतो. तर अशा प्रकारे सर्व जिन्नस मी बारीक असे वाटून घेतलेले आहेत. चला तर आता वेळ न घालवता वड्याचं पीठ मळायला घेऊयात. तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये, ज्या भांड्याने मी सर्व पिठं घेणार आहे ना, त्याच भांड्याने 2 वाटी पाणी घालून घेते. पाणी आणि पिठाचं प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने घेऊ शकता. 2 वाटी पाणी घालून झाल्यानंतर पोह्याच्या चमच्याने 1 चमचा गूळ घालून आता गॅस चालू करावा आणि मोठ्या आचेवरती पाण्याला छान उकळी काढून घेऊयात. गूळ घातल्यामुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते. परंतु तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर पूर्णपणे गूळ स्किप केला तरीही चालेल. ज्या प्रकारे आपण भाजणीचे कोंबडी वडे करतो त्याच चवीचे हे देखील कोंबडी वडे चवीला होतात. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. आता दुसऱ्या बाजूला चाळणीमध्ये ज्या भांड्याने पाणी घेतलं त्या भांड्याने 2 वाटी तांदळाचं पीठ घालूयात. नेहमी आपण जे भाकरी करण्यासाठी पीठ वापरतो ना, या ठिकाणी तेच तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे. तुम्ही बाजारातील तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित चाळून घेऊयात. तर ह्या ठिकाणी 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ आणि अर्धा वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला वडे किती करायचे आहे त्यानुसार पिठाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. पिठं चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये सुरुवातीला जे आपण खडे मसाले भाजून आणि बारीक वाटून घेतलेले होते ना, ते देखील अशा प्रकारे चाळून घेऊयात. आता वड्यांमध्ये चिमटभरच हळद घालून घेऊयात. हळद जास्त झाली ना तर वड्यांना हलकासा काळपटाचा कलर येतो, त्यामुळे हळद थोडीशीच घालावी. चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी दाखवलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये आरामात 20 ते 25 मध्यम आकाराचे कोंबडी वडे तयार होतात. सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये उकळते पाणी लगेच घालून घेऊयात. पाणी अजिबात गार करून घालू नका. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच ते पिठामध्ये घालून घ्यावं. अशा प्रकारे पाणी गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये काही घाण असेल ना तर ती देखील पूर्ण निघाली जाईल. पाण्याला उकळी आल्यानंतर वेळ न घालवता लगेच पिठामध्ये उकळते पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. पाणी उकळल्यानंतर गार करून अजिबात ते घालू नये, नाहीतर हवा तसा पिठाला चिकटपणा येणार नाही. पिठामध्ये उकळते पाणी घातल्यामुळे हात न घालता चमच्यानेच अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पाणी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भांड्यावरती झाकण ठेवून फक्त हे सर्व जिन्नस हलकेसे थंड होईपर्यंत म्हणजे फक्त 10 मिनिटं बाजूला ठेवून घेऊयात. तर 10 मिनिटानंतर हाताला सोसवेल इतपत पीठ देखील थंड झालेलं आहे. चला तर आता आपण हे पीठ मळून घेऊयात.
पिठाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं ह्यावेळी जास्त लागू शकतं, परंतु पाणी लगेच न घालता सुरुवातीला अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यावं. पीठ खूप जास्त घट्टसर वाटत असेल तरच गरम पाणी थोडंसं घालून पीठ मळून घेतलं तरीही चालेल. नेहमी ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीसाठी आपण ज्याप्रमाणे पीठ तयार करतो ना, त्याच प्रकारचं ह्या ठिकाणी मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला अजिबात जास्तीचं गरम पाणी देखील लागलेलं नाही. पिठाचा अशा प्रकारे गोळा करून गोळ्याला तडा नाही गेला तर समजायचं व्यवस्थित पीठ आपलं वड्यांसाठी तयार झालेलं आहे. प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून त्यावरती पिठाचा गोळा ठेवावा. नंतर दुसरा प्लॅस्टिकचा कागद घालून प्लेटने अशा प्रकारे छान प्रेस करून घेतलं ना, तर झटपट एका आकाराचे आणि छान पातळसर असे कोंबडी वडे तयार होतात. चहूबाजूने छान एकसारखे वडे होत असल्यामुळे छान एकसारखे तळले देखील जातात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे कोंबडी वडे तयार करून दाखवलेले आहेत. किती पातळसर कोंबडी वडा झालेला आहे पहा. तरी देखील तेलामध्ये टाकल्यानंतर न बसता छान टमकून असा फुगून वर येतो. आता वड्यांची जाडी तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता. अशा प्रकारे मध्यभागी मी एका वड्याला होल पाडून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बिना होलचे किंवा अशा प्रकारे प्लेन देखील हे वडे तयार करून घेऊ शकता. आता प्लेटच्या साहाय्याने कोंबडी वडे कसे करायचे ते मी दाखवलेले आहे. चला तर आता आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे थापून देखील मी तुम्हाला एक कोंबडी वडा इथे करून दाखवते. हाताला थोडंसं तेल लावून चहूबाजूने एकसारखा असा कोंबडी वडा थापून घ्यावा. परंतु मला जे प्लेटने कोंबडी वडे केली ना, ती पद्धत खूप सोपी वाटते म्हणून मी त्याच पद्धतीने हे सर्व कोंबडी वडे करून घेतलेले आहेत. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून कोंबडी वडा घालून अशा प्रकारे छान दोन्ही बाजूने खरपूस असा तळून घ्यावा. तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळालं असेल किती पातळसर आपण वडे केलेले होते, तरी देखील तेलामध्ये टमकन असं फुगून वर आलेले आहेत. हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर लगेच आपण हे कोंबडी वडे काढून घेऊयात. दिसायला पहा किती सुंदर अशी कोंबडी वडे दिसत आहेत. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्व कोंबडी वडे तेलामध्ये टाकल्यानंतर छान टमकन असे फुगून वर येतात. अजिबात एकही वडा चपटा देखील होत नाही. मी दाखवल्याप्रमाणे हे कोंबडी वडे सकाळी करून ठेवले तरी देखील रात्रीपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात ते वातड देखील होत नाही आणि खाताना घास देखील लागणार नाही. ह्या कोंबडी वड्यांसोबत उद्याच्या भागामध्ये आपण मालवणी पद्धतीने चिकन रस्सा देखील करून दाखवणार आहे. त्यामुळे ती रेसिपी पाहण्यासाठी देखील अजिबात विसरू नका. तर तुम्हाला ही बिना भाजणीची कोंबडी वड्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी दाखवलेल्या पद्धतीने कोंबडी वडे करायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी तुम्हाला माझी थोडी तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या ठिकाणी पहा, अजिबात तेल न पिणारा आणि टम्म फुगलेला बिना भाजणीचा कोंबडी वडा तयार झालेला आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.